अनेकांनी मला प्रश्न विचारले की यावर्षीचा पाऊस असा काय आहे? तर पहिलं लक्षात घ्या, पाऊस सुरू झाला नव्हता. तो प्री मान्सून होता, म्हणजे पावसाच्या पूर्ण पडणारा पाऊस. हा जो आहे हा खूप जास्त घनतेने पडला, म्हणजे डेन्सिटीने पडला. आणि त्यात अरबी समुद्रामध्ये आत्तापर्यंत इतिहासात झाली नाही एवढी वादळं गेल्या वर्षी झाली. कारण आपण माणसाने केलेल्या कर्मामुळे हवामानातले बदल झाले. त्याच्यावेळी हा पाऊस पडला, प्री मान्सून पाऊस. आता जो पाऊस पडणार आहे तो प्रत्यक्ष पाऊस सुरू होतो 7 जूनला महाराष्ट्रामध्ये. तो यावेळेस केरळला लवकर आला, आठवडाभर. आणि आता आपल्याकडे तो आला आहे, पण तो त्याच्यात खंड आहे. कारण पावसामध्ये पावसाचं वाहन, पावसाचं नक्षत्र याचा विचार केला तर मृग नक्षत्राचं वाहन आहे कोल्हा, म्हणजे तो हुल देणार. त्याच्यानंतरचा जो नक्षत्र आहे आर्द्रा, त्याला वाहन आहे उंदीर, म्हणजे त्याला पाऊस आवडत नाही. त्याच्यानंतरचं नक्षत्र आहे पुनर्वसू, त्याचं वाहन आहे घोडा, म्हणजे तो धावत सुटणार. आणि त्याच्यानंतरचं जे खरं नक्षत्र पावसाचं सुरू होणार आहे ते म्हातारा, म्हणजे पुष्य नक्षत्र, त्याचं वाहन आहे मोर. म्हणजे आपला पाऊस जो आहे तो खरा पाऊस तेव्हा सुरू होणार आहे. आत्ता किती पाऊस पडला असला, जमिनीचा वापसा गेला असला तरी आता आपल्याला वापसा येणार आहे. आणि शक्यता अशी आहे की तुम्ही बी पेरणार असाल तर तुम्हाला पाणी सिंचनाची सोय करायला लागेल, कारण मोठा खंड आहे. त्याचे पाऊस हा आपल्या कर्मानुसार बदललेला आहे. आणि आपलं कर्म जर आपण चांगलं केलं नाही ते सतत असंच होणार आहे. बदल करणं खूप आवश्यक आहे. आपण आणीबाणीच्या परिस्थितीत आहोत, निसर्ग आणीबाणीत गेलेला आहे. दुरुस्ती करण्याचं काम सगळ्यांनी मिळून करणं आवश्यक आहे, एकट्याने करून होणार नाही. फरक पडेल त्याच्या जागेपुरता, पण सगळीकडे परिणाम जो आहे तो वेगळा परिणाम असेल. तर पाऊस हा माणसाने केलेल्या कर्माशी आणि वातावरणाशी निगडीत आहे.